माझ्या मते बऱ्याच आता जे जे काही प्रश्न असतील आतापर्यंत सर्वांचे, की शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय आहे, त्यानंतर त्याची स्थापना कशी करायची, मग जे काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत आतापर्यंत, तर कुठल्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्सचा शेतकरी उत्पादक कंपन्यांना फायदा होऊ शकतो. मग ह्यानंतरची जी पुढची स्टेप असते स्थापनेनंतरची, ती असते बिझनेस प्लॅन. तर त्याबद्दल आपण आता माहिती घेऊयात. बिझनेस प्लॅन काय आहे हे समजून घेण्या अगोदर बिझनेस काय आहे हे आपण समजून घेऊया. बिझनेस हा एक पार्टिसिपंट्सला रिक्वेस्ट असेल माझी की कृपया स्वतःला म्यूट करावं त्यांनी. सेशन संपल्यानंतर आपण चर्चा करूयात. तर बिझनेस म्हणजे व्यवसाय असतो, म्हणजे व्यवसायामध्ये आपण काय करतो, जे तुमचं प्रोडक्ट आहे त्याचं आपण डिस्ट्रीब्युशन करतो, त्याच्यानंतर प्रमोशन करतो, त्याचं मार्केटिंग करतो. आणि हे जे आहे हे आपण संपूर्ण जगामध्ये करू शकतो. एका जागी बसून किंवा एका शहरात बसून तुम्ही तुमचा पूर्ण बिझनेस संपूर्ण जगामध्ये पसरवू शकता. तर शेती हा देखील, शेतीकडे पण आपण आपल्या ट्रॅडिशनल अप्रोचने न बघता किंवा कन्व्हेन्शनल शेती म्हणून न बघता एक व्यवसायाचं स्वरूप देणं गरजेचं झालेलं आहे. तर मग जे व्यवसाय शेतीशी निगडित आहेत, त्या म्हणजे ही जी शेती व्यवसायाची उदाहरणं जर बघायची झाली तर त्यामध्ये शेती यंत्रसामग्री उत्पादन झालं किंवा बियाणे पुरवठा झालं किंवा शेती, हे झाले शेती व्यवसायाशी निगडित संबंधित व्यवसाय. तर सामान्यतः आपण शेती व्यवसाय हा जो शब्द आहे तो लहान, किंवा सरांनी जसं सांगितलं की 80% जास्त जे आहेत ते लहान शेतकरी आहेत आपल्या भारतामध्ये, किंवा स्वतंत्र शेतांच्या तुलनेत मोठ्या कंपन्या किंवा कृषी ज्या कंपन्यांच्या संदर्भात आहेत त्यांना, किंवा मोठ्या कंपन्यांना, कॉर्पोरेट कंपन्या ह्या स्वतंत्रपणे असू शकतात. त्यानंतर आपण बघूयात की बिझनेस प्लॅन म्हणजे काय. पण बिझनेस प्लॅन बघायच्या अगोदर मला एक सोपं उदाहरण द्यायला आवडेल तुम्हाला, की आता रिसेंटली मॅच झाली, वर्ल्ड कप झाला, टेस्ट मॅच झाली. तर त्यामध्ये आपल्यामध्ये म्हणजे इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये मॅच झाली. तर त्या मॅच पूर्वी आपल्या जो काही आपला संघ आहे किंवा आपली टीम आहे, तर आपल्या टीमचे जे कोच असतील आणि आपल्या टीमचे कॅप्टन असतील, तर त्या दोघांनी मिळून एक प्लॅन केला असेल किंवा एक स्ट्रॅटजी ठरवली असेल की आपण आपला हा जो सामना आहे हा आपल्याला कसा जिंकता येईल, त्याबाबत त्यांनी नक्कीच चर्चा केली असेल की नाही. तर म्हणजे तुम्हाला काय वाटतं, तर कोणता पण सामना खेळायचा असेल किंवा कुठलंही कार्य करायचं असेल तर त्याच्या मागे आपलं उद्दिष्ट काय असतं, की ते कार्य पूर्ण करणं, किंवा सामना असेल तर तो सामना आपण जिंकणं, हेच आपलं उद्दिष्ट असतं. मग सामन्याच्या अगोदर जे काही कोच असेल किंवा कॅप्टन असेल किंवा अजून सिनियर प्लेयर्स असतील, त्यांनी सगळ्यांनी मिळून जो काही प्लॅन तयार केला असेल किंवा आराखडा तयार केला असेल त्यालाच आपण बिझनेस प्लॅन म्हणू शकतो. आणि ज्यांचं प्लॅनिंग जबरदस्त, त्यांना त्यांच्या रणनीतीच्या आधारावरती ते जिंकता येऊ शकतं. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की फक्त खेळ खेळता येणं महत्वाचं नाही. मग शेतीमध्ये शेतकऱ्यांना फक्त शेती कसं करणं हे माहीत असणं किंवा प्रोडक्शन कसं करायचं हे माहीत असणं पुरेसं नाहीये. तर त्यासाठी जे प्लॅनिंग करावं लागतं, म्हणजे कुठलाही व्यवसाय जर आपल्याला यशस्वी करायचा असेल तर त्यासाठी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. मग यामध्ये व्यवसाय आराखडा जो आहे तर हा म्हणजे व्यवसाय व्यवस्थापनेतला एक महत्वाचा घटक आहे. म्हणजे बिझनेस प्लॅन हा बिझनेस प्लॅनिंगचा एक महत्वाचा घटक आहे. आणि ह्या प्लॅनिंग दरम्यान आपण काय करतो की भविष्याचं एक चित्र आपण आधीपासूनच तयार केलं जातं. व्यवसायात म्हणजे आपण काय ध्येय ठेवलेलं आहे, आपल्याला आपले जे पहिले स्पीकर असतील किंवा शिंदे सरांनी पण हे सांगितलं की ध्येय ठरवणं गरजेचं आहे, एक व्हिजन ठरवणं गरजेचं आहे, की तुम्ही जी FPC रजिस्टर करताय किंवा तुमचा जो व्यवसाय तुम्हाला करायचा आहे मग त्याचं ध्येय काय आहे, आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी कोणती कृती योग्य आहे किंवा जो कृती आराखडा तयार केला जातो त्यालाच व्यवसाय आराखडा असं म्हणतात. मग ह्या प्लॅनिंग जे आहे ते निरनिराळ्या पातळीत आणि निरनिराळ्या स्वरूपात केलं जातं. म्हणजे कुठल्याही स्वरूपात त्याचं किंवा कुठल्याही पातळीवर जरी त्याचं प्लॅनिंग केलं तरी त्याचा उद्देश हा एकच असतो की जे आपलं व्यवसायाचं ध्येय आहे ते साध्य करणं. मग ज्यांना बिझनेस, बऱ्याच जणांची इच्छा असते की आपण बिझनेस सुरू करावा, किंवा शेतकऱ्यांची इच्छा असते की आपण एक FPC रजिस्टर करायची किंवा FPO रजिस्टर करायची, पण त्यासाठी एक योजना आखणं गरजेचं असतं, म्हणजे प्लॅन करणं गरजेचं असतं, बिझनेस प्लॅन. पण प्रत्येकालाच ते जमतं असं नाही. बरेच जण असे आहेत की त्यांना बिझनेस प्लॅनची गरज आहे हे सुद्धा माहीत नसतं. मग प्रत्येकाला ते जमतं असं पण नाही. मग पण एक मात्र आहे की जर चांगला बिझनेस प्लॅन जर तुमच्याकडे असेल ना, तर तुमच्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक होऊ शकते. आणि त्याचप्रमाणे
लाखो रुपयांचा तोटा पण तुम्ही टाळू शकता जर तुमच्याकडे चांगला बिझनेस प्लॅन असेल तर. म्हणून माझं तर असं सजेशन आहे सगळ्यांना की जोपर्यंत बिझनेस प्लॅन नाहीये तुमच्याकडे, एफपीसी असू द्यात, एखादं स्टार्टअप असू द्यात तुमचं, किंवा अजून कुठलं व्हेंचर असू द्यात, बिझनेस प्लॅन केल्याशिवाय कुठल्याही बिझनेसला हात घालू नका, असं माझं आवाहन असेल थोडक्यात सगळ्यांना. तर हे बिझनेस प्लॅन जो आहे हा प्रत्येक व्यवसायाचा आत्मा असतो. असं म्हणतात की आपल्या शरीरात रक्त नसेल तर आपल्याला वीकनेस येतो. मग तसंच जर बिझनेस प्लॅन नसेल तर त्या बिझनेसला वीकनेस येतो. म्हणजे ते बिझनेस जे आहे ते त्याचं काम करण्यास असमर्थ ठरतं. म्हणजे जितकं भांडवल गरजेचं आहे आपल्या कोणत्या पण बिझनेससाठी भांडवल गरजेचं असतं. तर त्याचप्रमाणे बिझनेस प्लॅन पण इक्वली गरजेचा आहे. ह्या बिझनेस प्लॅनचे जे आहेत ते दोन प्रकार आहेत. एक म्हणजे डीपीआर म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, म्हणजेच संपूर्ण प्रकल्प अहवाल, आणि दुसरा जो आहे तो बिझनेस प्लॅन म्हणजे बीपी. तर हा जो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तर हा आपण डिटेल प्रोजेक्ट जो रिपोर्ट आहे तो इतर कोणाला सांगायचा नसतो. म्हणजे तो एक कॉन्फिडेन्शियल असते गोष्ट, किंवा ते आपण आपल्यापुरती मर्यादित ठेवायची असते. ते एक सिक्रेट असतं, रहस्य असतं आपल्या व्यवसायाचं. आणि त्याच्यातून आपल्याला काय समजतं की म्हणजे आपला जो व्यवसाय आहे ते चालवायची पूर्ण माहिती आपल्याला मिळते. आणि ते एक प्रकारचं मार्गदर्शक असतं, म्हणजे आपल्याला एक डायरेक्शन मिळते की आपण आपला बिझनेस कसा करायचा आहे, आणि त्याच्यानुसार मग आपण प्रत्येक पाऊल ठरवतो पुढचं आपल्या व्यवसायातलं. मग हा जो बिझनेस प्लॅन आहे हा आपण स्वतः बनवायला पाहिजे, कारण आपल्या इतकं चांगला आपला व्यवसाय जो आहे तो कोणालाच माहित नसतो. मग म्हणजे सुरुवातीचा जो बिझनेस प्लॅनचा आहे आपण त्याला ड्राफ्ट म्हणूयात, तर हा ड्राफ्ट जो आहे हा आपण स्वतः बनवला पाहिजे. आणि त्यानंतर मग आपण एखादा सीए असेल किंवा व्यवसाय व्यवस्थापक असतील, आर्थिक सल्लागार असतील, त्यांच्याकडून आपण त्याच्यात योग्य प्रकारे सुधारणा किंवा बदल करून घेऊ शकतो. मग हा बिझनेस प्लॅन जो आहे तो व्यवसायाच्या सुरुवातीला बनवला जातो. आपण त्याच्यामध्ये वारंवार बदल पण करू शकतो, म्हणजे केले जातात त्याच्यामध्ये. म्हणजे केस टू केस बेसिसवरती आपण बिझनेस प्लॅन बदलू शकतो. उदाहरणार्थ जर समजून घ्यायचं झालं, मी आता क्रिकेटचं एक एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. तर मॅच जी आहे ती मॅचची वेळ जी असते ती ठरलेली असते. पण जेव्हा मॅच सुरू होते त्यावेळेस कॉमेंट्री जी असते ती बदलत राहते प्रत्येक वेळेस. स्कोअर बोर्ड जो असतो तो बदलत राहतो. म्हणजे 6 मारला, 4 मारला तर स्कोअर बोर्डमध्ये ॲडिशन होते, किंवा जर एखादा फलंदाज आउट झाला तर मग ते मेन्शन केलं जातं तिथे कॉमेंट्रीमध्ये पण आणि स्कोअर बोर्डवर पण. मग हे जे बाकीचे बदल आहेत ते सामना चालू असताना करायचे असतात. मग बिझनेस प्लॅनचं पण तसंच असतं की आपल्याला बिझनेस प्लॅन तर आपण बनवतो तो सुरुवातीलाच बनवतो कुठलाही बिझनेस सुरू करायच्या अगोदर. पण जसं जसं आपला बिझनेस पुढच्या पुढच्या टप्प्यामध्ये जातो तसं तसं आपण त्याच्यामध्ये बदल पण करू शकतो. आणि जेव्हा हे मॅचचं जर एक्झाम्पल झालं तर पूर्ण झाल्यावरती आपण त्याचं एक विश्लेषण पण करू शकतो, किंवा एक अनालिसिस दिलं जातं. आता समजा न्यूझीलंड मॅच जिंकली, इंडिया जी आहे ती मॅच हारली, तर मग त्याचं एक विश्लेषण देतात एक्सपर्ट की काय कारणं होती त्यांच्या जिंकण्यामागे आणि काय कारणं होती आपल्या हारण्यामागे. मग बिझनेस त्यांचं पण तसंच असतं की म्हणजे चालू ज्या सामन्यामध्ये बदल जे होतात त्याचे आपण इंजेक्शन निघाला था. पार्टिसिपंटला रिक्वेस्ट आहे माझी पुन्हा एकदा की कृपया स्वतःला म्यूट करा आणि सेशन संपल्यानंतर आपण त्याच्यावरती चर्चा करूया. तर जसं मी सांगितलं की हा बिझनेस प्लॅन जो आहे तो व्यवसायाच्या सुरुवातीलाच बनवणं गरजेचं आहे. रुचिका, पार्टिसिपंटला रिक्वेस्ट करतेस का प्लीज? ते गेली असेल घरी. ते गेली घरी आहे तिची माय गेली लावायला, उद्या हेही लावायला जाईल. माझ्या घरचे खाली आता माझ्यासोबत ते बोलली पहिले, नाही तर ते तिच्या घरी गेले म्हणे. ते गेले, काय टेन्शन नाही आता. रोहित कोठावदे, तुमचा माईक म्यूट करा प्लीज. रोहित कोठावदे. अश्विनी तुम्ही प्लीज कंटिन्यू करा.
मी पहिला भाग जो सांगितला बिझनेस प्लॅनचा तो म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे बिझनेस प्लॅन. तर बिझनेस प्लॅनचा जो उपयोग असतो तो गुंतवणूकदारांसाठी असतो किंवा भांडवल पुरवठा ज्यांच्याकडून आपल्याला होतो, मग बँका असतील किंवा पतपुरवठा असतील किंवा काही इन्व्हेस्टर्स असतील, तर त्यांच्याकडून भांडवल मिळवण्याची खात्री जी आहे ते आपल्याला बिझनेस प्लॅनमधून मिळते. आणि त्याचप्रमाणे बिझनेस प्लॅनमधून काय होतं की आपल्या व्यवसायाची गरज काय आहे, त्याच्यानंतर अपेक्षित ग्राहक वर्ग कोण असतील, कस्टमर बेस कोण असेल आपला, त्याच्यानंतर व्यवसायात आपल्याला किती नफा होईल, त्याच्यानंतर त्यासाठी किती खर्च होईल, आपण जो व्यवसाय करणार आहे तर त्या प्रोडक्टची विक्री, मार्केटिंग झालं, सेल्स झालं तर ते कसं करणार आहोत, त्या सगळ्यासाठी लागणारी यंत्रणा म्हणजे मनुष्यबळ झालं किंवा यंत्रणा झाली. त्याचप्रमाणे म्हणजे ह्या सर्व व्यवसायाशी संबंधित सर्वच बाबींचं चित्र आपल्याला बिझनेस प्लॅनमध्ये स्पष्ट होतं. यानंतर आपण बघूयात की बिझनेस प्लॅन का बनवला जातो. बिझनेस प्लॅन बनवण्याचे मुख्य उद्देश जो आहे तर तो आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देऊन जातो. त्यातले काही प्रश्न असे आहेत की तुम्ही हा बिझनेस का करताय, त्यानंतर तो बिझनेस जो आहे तो कसला आहे, त्या बिझनेस जे आहेत ते करणारे लोक कोणते आहेत तुमच्यासोबत, म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी जर आपण घेतली तर शेतकरी आहेत का, ते भागभांडवलदार आहेत का तुमचे, त्यांचा अनुभव आहे का, ज्या बिझनेसमध्ये तुम्ही उतरताय तर त्यात त्यांना अनुभव आहे का, त्यानंतर तुमच्या बिझनेसमधून तुम्हाला रेव्हेन्यू कधीपासून मिळायला लागणार आहे, त्यानंतर त्याच्यातून नफा किती होईल आणि तुम्ही हा बिझनेस कसा करणार आहे. मग जसं मी सांगितलं की हे जे आहेत ते महत्त्वाचे प्रश्न असतात आणि हे प्रश्न गुंतवणूकदारांना जाणून घ्यायची गरज असते. मग त्या बँका झाल्या किंवा गुंतवणूक झाले, इन्व्हेस्टर्स झाले, तर त्यांना तुमच्या बिझनेसमध्ये पैसा गुंतवण्याआधी तुमच्या बिझनेसबद्दल ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहीत असणं त्यांना गरजेचं असतं. त्यानंतरच ते डिसिजन घेऊ शकतात की तुमच्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवायचे की नाही गुंतवायचे. आणि मग तुम्ही नक्की काय करणार, जसं सांगितलं की कसं करणार हे बघायचं असतं त्यांना. त्यामुळे बिझनेस प्लॅन हे असं डॉक्युमेंट असतं की जे तुमच्या गुंतवणूकदारांना किंवा जो कोणी तुमचा बिझनेस प्लॅन वाचणार आहे त्यांना ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतं. ह्यातला महत्त्वाचा जो प्रश्न असतो तो म्हणजे हाऊ, म्हणजे कसं. म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही तुमचा बिझनेस कसा करणार आहे हे सगळ्यात जास्त त्यांना जाणून घेणं गरजेचं आहे. मग यानंतर आपण बघूयात की खरंच बिझनेस प्लॅनची गरज आहे का. बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न असतो, काय गरज आहे बिझनेस प्लॅनची, खरंच गरजेचं आहे का ते. त्यांना असं वाटतं की म्हणजे नाही का खूप सारे MBA झालेल्या अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांसाठी बिझनेस प्लॅन लागतो. आपलं तर छोटंसं FPC आहे किंवा मी शेतकरी आहे, माझा छोटासाच बिझनेस आहे, ह्याच्यासाठी बिझनेस प्लॅनची काय गरज आहे. तर बऱ्याचदा असं होतं की जेव्हा बिझनेसला आपण सुरुवात करतो आपण खूप उत्साही असतो आणि खूप एकदम तो जो असतो उत्साह तो हळूहळू कमी होत जातो. तर हा उत्साह जो आहे हा जर टिकवून ठेवायचा असेल तर बिझनेस प्लॅन बनवणं गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत बिझनेस प्लॅन बनत नाही तोपर्यंत तुमच्या बिझनेसमध्ये कोणीच गुंतवणूक करणार नाही किंवा तयार होणार नाही. तोपर्यंत त्यांना कन्व्हिन्स करणं थोडंसं अवघड आहे. आणि बिझनेस जर तुम्हाला मोठा करायचा असेल तुमचा किंवा त्यामध्ये पैसा, तर त्यासाठी डेफिनेटली पैसा आणावा लागतो. आता सह्याद्री फार्म हे एक सोपं उदाहरण आहे आपल्यासमोर. त्यांनी त्यांचा बिझनेस 10 वर्षामध्ये कुठून कुठे नेऊन ठेवलेला आहे. तर त्याचं मेन जे त्यांचं सिक्रेट आहे तर ते इन्व्हेस्टमेंट आहे. त्यांना बँकांकडून इन्व्हेस्टमेंट मिळाली आहे. नॅशनल लेवलच नाही तर इंटरनॅशनल लेवलच्या पण इन्व्हेस्टरने सह्याद्री फार्ममध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. पण हे त्यांनी सगळं कसं साध्य केलं तर त्यांनी एक बिझनेस प्लॅन बनवला, तो प्रेझेंट केला त्या वेगळ्या वेगळ्या कंपन्यांसमोर. त्यात त्यांना ग्रोथ दिसली की हां सह्याद्री फार्ममध्ये ग्रोथ आहे, आपण जर इथे पैसा गुंतवला तर त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होणार आहे. म्हणून मग त्यांनी त्यांचा पैसा तिथे गुंतवला. तर म्हणजे मी जसं म्हणाले की बिझनेस प्लॅन जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत कोणी गुंतवणूक करायला तयार होत नाही. आणि गुंतवणूकदारांना हा बिझनेस प्लॅन फक्त दाखवून उपयोगाचा नाही, त्यात तुम्हाला तो त्यांना पटवून पण द्यावा लागतो. मग त्यामुळे कसं होतं की बिझनेस प्लॅन जो आहे हा एक दिशादर्शक म्हणून काम करतो तुम्हाला, की मला काय मिळवायचंय. म्हणजे हे जर आपण आधीच ठरवलं की आपल्याला काय मिळवायचंय तर बिझनेस सुरू केल्यानंतर किंवा असं कामाच्या त्या गोंधळामध्ये आपण डायरेक्शन हरवून बसतो बऱ्याचदा किंवा उत्साह कमी होतो हळूहळू. मग हे सगळं आपला डायरेक्शन आपल्याला पुन्हा त्या योग्य मार्गावर आणण्यासाठी किंवा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी बिझनेस प्लॅन गरजेचा आहे. आणि जसं मी सांगितलं की बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी किंवा काही व्यावसायिक भागीदारी यासारख्या बऱ्याच महत्त्वाच्या कामांसाठी पण आपल्याला बिझनेस प्लॅन गरजेचा आहे.
यानंतर आपण बघूयात की बिझनेस प्लॅनचे प्रकार कोणते कोणते आहेत. तर बिझनेस प्लॅनचे 4 मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे स्ट्रॅटेजिक प्लॅन, एक आहे टॅक्टिकल प्लॅन, एक आहे ऑपरेशनल प्लॅन आणि एक आहे कंटिन्जन्सी प्लॅन. तर स्ट्रॅटेजिक प्लॅन जो आहे हा आपल्या संपूर्ण व्यवसायाला लक्षात घेऊन बनवला जातो. म्हणजे स्ट्रॅटेजिक प्लॅनमध्ये काय होतं की आपला जो व्यवसाय आहे त्याची आपण उद्दिष्ट ठरवली जातात, पण ती लॉंग टर्म उद्दिष्ट असतात, म्हणजे शॉर्ट टर्मसाठी नाही. म्हणजे आता सरांनी जसं सांगितलं, शिंदे सरांनी पहिला त्यांच्या ॲड्रेसमध्ये, इनॉग्रल ॲड्रेसमध्ये ते म्हणाले की 10 वर्षात तुम्ही तुमच्या कंपनीला कुठे पाहता, 15 वर्षात कुठे पाहता, 20 वर्षात कुठे पाहता. हे झाले तुमचे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगचा प्रकार. म्हणजे ह्याच्यात तुम्ही ध्येय ठरवता की तुमचं वार्षिक ध्येय काय असेल, मग त्याच्यानंतर पुढच्या 5 वर्षाचं ध्येय काय असेल आणि त्याच्यानुसार तुम्ही निर्णय घेता. तर हे जे स्ट्रॅटेजिक प्लॅन आहे हे विभाग प्रमुख झालं, म्हणजे CEO झालं किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी, विभाग प्रमुख, हे अधिकारी मिळून हे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करतात. आणि ह्याच्यामध्ये जे काही तुमचं ध्येय ठरवली जातात त्याच्यात विक्रीचं ध्येय आहे, मार्केटिंग आहे, बजेटिंग आहे, भांडवल कसं उभारायचं, ह्या महत्त्वाच्या म्हणजे ह्या बाबतीत ध्येय ठरवली जातात किंवा धोरणं ठरवली जातात. मग ह्याचं उदाहरण सांगायचं झालं तर एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, समजा पतंजली आहे, तर त्यांनी त्यांचं ध्येय ठरवलंय की 50 कोटी असेल. मग ते साध्य करण्यासाठी त्यांना काय बदल करावे लागतील त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये, कुठल्या नवीन मशिनरीज आणाव्या लागतील, त्याला मनुष्यबळ किती लागेल, त्याला भांडवल किती लागेल नवीन मनुष्यबळासाठी, हे सगळं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग दरम्यान केलं जातं. यानंतर येतो टॅक्टिकल प्लॅन. तर टॅक्टिकल प्लॅन जो आहे हा म्हणजे व्यवसायाच्या विभागाअंतर्गत विशेष निर्णय घेण्यात येतात. म्हणजे जेणेकरून काय होतं की जे तुमचा व्यवसाय आहे त्याचं ध्येय साध्य करण्यास मदत होते, किंवा मध्यम पातळीवरचे जे व्यवस्थापक आहेत, म्हणजे डायरेक्टर झालं, तर ते या संदर्भात निर्णय घेतात किंवा स्ट्रॅटेजिक प्लॅन त्यांच्याशी संलग्नित असतो. मग जसं आपण मगाशी उदाहरण घेतलं की पतंजलीचं 50 कोटीचं ध्येय साध्य करायचं, मग टॅक्टिक प्लॅनमध्ये ते काय ठरवतात की ठीक आहे, 50 कोटी जर आपल्याला नफा मिळवायचा असेल किंवा ध्येय जे आहे आपलं ते साध्य करायचं, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल. पहिलं तर त्यांच्या उत्पादन क्षमतेत 30% वाढ होणं गरजेचं आहे, म्हणजे प्रोडक्शन वाढवावं लागेल. नफा वाढवायचा असेल तर प्रोडक्शन वाढवावं लागेल किंवा सेल्स वाढवावं लागेल. मग स्ट्रॅटेजिक प्लॅनमध्ये त्यांनी प्राधान्यता दिले जाते त्यांनी की मॅन्युफॅक्चरिंग विभागाअंतर्गत मग 30% वाढवायचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल की पुरवठादार जे आहेत किंवा प्रक्रिया झालं किंवा नवीन यंत्रसामुग्री विकत घेणं, डिलिव्हरी कशी करायची त्या सगळ्या मालाची, हे सगळं स्ट्रॅटेजिक टॅक्टिक प्लॅनमध्ये आपण बघितलं जातं. मग त्यानंतर जो येतो तो आहे ऑपरेशनल प्लॅन. तर ऑपरेशनल प्लॅनमध्ये काय होतं की जे आपलं दैनंदिन कामकाज आहे, डेली जे काही कामकाज असेल आपलं, ते व्यवसायातल्या ह्यामध्ये संबंधित असतं. आणि ऑपरेशन प्लॅनमुळे काय होतं की टॅक्टिक प्लॅन जो आहे तो व्यवस्थित पार पडतो. टॅक्टिक प्लॅनमध्ये जे काही आपण निर्णय घेतलेले असतील ते ऑपरेशनल प्लॅनमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाते. तर मगाशी जे आपण उदाहरण घेतलं, पतंजलीचं 50 कोटीचं ध्येय साध्य करायचं आहे, मग मॅन्युफॅक्चरिंग विभागाने निर्णय घेतलाय टॅक्टिकल प्लॅनमध्ये की काय करायचं, एखाद्या विशिष्ट व्यक्तीला एक जबाबदारी द्यायची. शिंदे सरांनी जसं सांगितलं किंवा आपले जे पहिले स्पीकर होते त्यांनी पण सांगितलं की प्रोडक्शन प्लॅनिंगमध्ये पाहिजे एक डायरेक्टर जो आहे तो मार्केटिंग प्लॅनिंगमध्ये पाहिजे, एक डायरेक्टर मॉनिटरिंग प्लॅनिंग किंवा इव्हॅल्युएशन प्लॅनिंगमध्ये पाहिजे. मग तसं हे जे निर्णय आहेत ते ऑपरेशनल प्लॅनमध्ये घेतले जातात आणि त्याची कालमर्यादा पण ठरवली जाते, म्हणजे टाइम लिमिट असतं प्रत्येकाला, आणि त्याचा आढावा घेतला जातो, म्हणजे मॉनिटरिंग पण केलं जातं ऑपरेशनल प्लॅनमध्ये. यानंतरचा जो प्लॅन आहे तो आहे कंटिंजन्सी प्लॅन. मग हे काही आपण आतापर्यंत ठरवलंय, जे काही आपण स्ट्रॅटेजिक प्लॅनमध्ये निर्णय घेतले किंवा टॅक्टिकल प्लॅनमध्ये डिसिजन घेतले, ऑपरेशनल प्लॅनमध्ये जे काही डेली रुटीन मध्ये आपलं सुरू आहे, जर हे आपण जसं ठरवलंय तसं झालं नाही, आपण असं म्हणतो की प्लॅन ए नसेल तर प्लॅन बी पाहिजे आपल्याकडे. समजा प्लॅन ए सक्सेसफुल नाही झाला तर मग प्लॅन बी पाहिजे. तर हा जो कंटिंजन्सी प्लॅन आहे हा प्लॅन बी म्हणून काम करतो, कारण जे आपण आधीपासून ठरवल्या ज्या गोष्टी त्या जर नाही झाल्या तर मग काय पाहिजे आपल्याकडे, एक कंटिंजन्सी प्लॅन पाहिजे. म्हणून कंटिंजन्सी प्लॅनचा उपयोग होतो. यानंतर जे आहे ते बिझनेस प्लॅनचे टप्पे बघूयात आपण. बिझनेस प्लॅनचे महत्त्वाचे टप्पे जे आहेत ते टॅगलाईन झालं किंवा व्यवसायाचं नाव झालं, तुमच्या घोषवाक्य झालं किंवा संकेतचिन्ह झालं, लोगो जो काय आहे तो महत्त्वाचा असतो. ह्याचा जो समावेश आहे तो म्हणजे एखादं गरजेचं असतं की लोगो खूप महत्त्वाचा आहे. आता सह्याद्री फार्मचा त्यांचा स्वतःचा लोगो आहे, त्यांचं स्वतःचं एक टॅगलाईन आहे. त्याचप्रमाणे
ह्याची गरज का असते, तर त्यामुळे काय होतं की तुमच्या व्यवसायाला एक प्रतिमा निर्माण होते, की इमेज तयार होते तुमच्या व्यवसायाची आणि लोकांसमोर ती तयार उभी राहते. म्हणजे आता सह्याद्री फार्म म्हटलं की लोकांसमोर लगेच त्यांचा लोगो येतो किंवा द्राक्ष आठवतात लोकांना असं. त्याचप्रमाणे म्हणजे आता मोठ्या मोठ्या कंपन्यांचं जर टॅगलाईन बघायचं झालं तर आता पतंजलीचं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं टॅगलाईन आहे की दाम कम क्वालिटी में दम, किंवा अमूलचं जे उदाहरण सकाळपासून आपण ऐकतो तर त्यांचं टॅगलाईन आहे द टेस्ट ऑफ इंडिया असं. म्हणजे टॅगलाईन असणं किंवा तुमच्या कंपनीसाठी संकेत चिन्ह किंवा लोगो असणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे काय होतं की तुमच्या कंपनीची किंवा व्यवसायाची एक इमेज निर्माण होते लोकांच्या मनामध्ये आणि मग तुम्हाला ग्राहकापर्यंत पोहोचणं सोपं होतं. त्यानंतर दुसरा जो टप्पा असतो तो म्हणजे समस्या. तर ह्यामध्ये काय होतं की कोणता पण व्यवसाय असेल तर त्यामध्ये आपल्याला वेळ लागतो, त्यानंतर आपल्याला कष्ट घ्यावे लागतात, श्रम लागतात, त्याचप्रमाणे पैसा, ह्या तिन्ही पण गोष्टींची बचत आणि दुसरा एखादा जर प्रश्न असेल तर त्याच्या समस्या असेल तर त्यातून म्हणजे उत्तर जन्माला येतं. जर काही समस्या असतील, समस्या जर नसतील तर व्यवसाय निर्माण होणार नाही. आता सह्याद्री फार्मचं उदाहरण आपण बघूया. त्यांनी कुठल्या समस्येवरती उपाय शोधलाय असं जर बघायचं झालं तर सरांनी जसं सांगितलं सकाळी की द्राक्षावरती त्यांनी त्यांचा मेन फोकस ठेवला पहिला. मग नाशिकचे जे शेतकरी होते तर सगळ्यात जास्त उत्पादन तिथे द्राक्षांचं व्हायचं, पण त्यांना अपेक्षित जो आहे तो मालाला त्यांचा भाव मिळत नव्हता किंवा मार्केट मिळत नव्हतं. मग ह्यासाठी त्यांनी ही झाली त्यांची समस्या आणि त्याच्यावरती उपाय शोधला सह्याद्री फार्मने. मग ते कुठला पण व्यवसाय जर निर्माण किंवा व्यवसायात जर आपल्याला उतरायचा असेल तर पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे आपण कोणत्या समस्येवरती उपाय देतोय किंवा कोणती समस्या आहे की जी आपण ऍड्रेस करतोय. मग आता समजा चेहरा एखादं उदाहरण झालं, पतंजलीचं आपण उदाहरण बघतोय तर त्यांनी काय केलं की कोरड्या त्वचेवरती जेल आणलं, ॲलोवेरा जेल आणलं किंवा हेअरफॉलवरती त्यांनी शॅम्पू आणला. असं म्हणजे कोणत्या पण समस्यावरती जर आपण उपाय देणार असो तर त्या प्रक्रियेलाच व्यवसाय असं म्हणतात. त्यानंतर उपाय जसं मी आता सांगितलं तर समस्या आणि उपाय ह्यामध्ये कव्हर झालेला आहे. तर अपेक्षित ग्राहक वर्गामध्ये काय असतं की प्रत्येक व्यवसायाला B2B म्हणजे तुम्ही बिझनेस टू बिझनेस पण व्यवसाय करू शकता किंवा बिझनेस टू कस्टमर B2C पण व्यवसाय करू शकता. म्हणजे ग्राहक असणं गरजेचं असेल, ग्राहक नसेल तर तो व्यवसाय चालूच शकत नाही, बरोबर. मग काय होतं की आपल्याला आपला ग्राहक पण ओळखता आला पाहिजे. म्हणजे आपण बिझनेस तर सुरू करतोय पण ग्राहक वर्ग कोणता आहे आपल्याला मग तो वेगवेगळ्या एज ग्रुपचा ग्राहक वर्ग असेल किंवा वेगवेगळ्या लोकेशनचा ग्राहक वर्ग असेल. आता जसं की क्रीमचं उदाहरण जर आपण घेतलं, शॅम्पू, क्रीम, तर ह्या सगळ्या प्रोडक्टचं ग्राहक वर्ग जो असतो त्यांनी एज ग्रुप ठरवलेला असतो. ते कुणाला टार्गेट करतात, 15 ते 16 वयोगटापासून 40 पर्यंत या लोकांना तो त्यांचा टार्गेटेड ग्राहक वर्ग असतो. मग आपल्या कार्यक्षेत्रानुसार किंवा जी काही ग्राहकांची खरेदी क्षमता असेल त्याच्यानुसार आपल्या विक्री किमतीनुसार आपला ग्राहक किंवा त्यातून होणारी उलाढाल हे या सगळ्याचं गणित ह्या टप्प्यावर केलं जातं अपेक्षित ग्राहक वर्गाच्या. मग यानंतर म्हणजे भांडवलदारांची किंवा गुंतवणूकदारांची यादी तयार करून लगेच आपला बिझनेस प्लॅन किंवा DPR तयार करणं हे म्हणजे ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. ह्या दोन ज्या आहेत गोष्टी, DPR आणि बिझनेस प्लॅन. यानंतरचा जो टप्पा आहे तो आहे आपले स्पर्धक. तर समजा आपण जे काही बिझनेस करतोय किंवा उत्पादन करतोय कुठल्या गोष्टीचे तर त्याचा आपण एकटेच उत्पादन करणारे नसणार, एवढं तर कन्फर्म, बरोबर. आपल्या सोबतच कितीतरी उद्योजक असतील ज्यांनी की आपल्या अगोदर या क्षेत्रात त्यांनी स्वतःचं नाव कमवलंय किंवा त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केलेला आहे. मग त्यापैकी म्हणजे आपल्या उत्पादनाच्या किमतीत किंवा आपल्या ग्राहक वर्ग जो आहे त्याला आकर्षित करणारं कोण कोण आहे, म्हणजे जे आपले स्पर्धक म्हणजे कॉम्पिटिटर कोण कोण आहेत की आपल्याच प्रमाणे ते पण व्यवसाय करतायत. तर मग अशा 3 ते 5 स्पर्धकांची नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत हे जे स्पर्धक आहेत ना हे आपल्याला माहीत असणं का गरजेचं आहे, कारण समजा आता माझं पतंजलीचं जे प्रोडक्ट आहे, समजा त्यांनी ड्राय स्क्रीनवरती ॲलोवेराची एक क्रीम आणलेली आहे आणि तिची प्राइस 50 रुपये आहे. 100 ग्रॅमची बॉटल 50 रुपयाला विकतात. मी पण सेम प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढण्यासाठी बिझनेस सुरू केलाय आणि मी जर 70 रुपयाला ती क्रीम विकत असेल तर मला माझ्या स्पर्धकांशी जुळवून घेणं गरजेचं आहे. म्हणजे माझे स्पर्धक जर 50 रुपयाला त्यांचं उत्पादन मार्केटमध्ये आणत असतील आणि मी जर ते 70 रुपयाला विकत असेल तर मग
मला विचार करण्याची गरज आहे कुठेतरी. म्हणून मला माझे स्पर्धक माहीत असणं गरजेचं आहे. मला माझे ग्राहक माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर ह्या ज्या स्पर्धकांच्या तुलनेत तुमची वैशिष्ट्ये काय आहेत? आता समजा मी जसं सांगितलं की ₹70 मी क्रीम विकते, तर ठीक आहे, ₹70 क्रीम जी आहे, तर मी त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं केमिकल कंपोझिशन देईल किंवा काहीतरी असा घटक मी देईल त्यामध्ये की ₹70 जरी असेल तरी माझा ग्राहक वर्ग वेगळा मेंटेन राहील असं. मग त्या म्हणजे तुमचे जे स्पर्धक आहेत त्याच्या तुलनेत तुम्ही वेगळं काय उपलब्ध करून देताय ग्राहकांना किंवा कसं गुणवत्तापूर्वक तुमचं प्रॉडक्ट आहे हे तुम्हाला तुमच्या ग्राहक वर्गाला किंवा तुम्हाला स्वतःला पण ते पटवून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यासाठी लागणारं भांडवल आणि त्याचा उपयोग. तर आपण सुरू करत असलेल्या कोणत्या पण व्यवसायासाठी अंदाजे किती भांडवल लागेल आणि त्याचा उपयोग आपण कोणकोणत्या गोष्टींसाठी आणि कशा प्रकारे करणार आहे ह्याची आपल्याला गुंतवणूकदारांना माहिती द्यावी लागते. हे झाले बिझनेस प्लॅनचे महत्त्वाचे टप्पे. अजून पण टप्पे आहेत. त्यामध्ये पुढचा टप्पा जो आहे तो आहे विक्री आणि जाहिरात माध्यम. मग समजा आपण या टप्प्यात काय करतो की आपल्या व्यवसायाला जर आपल्याला म्हणजे व्यवसाय तर आपण आता एस्टॅब्लिश तर केलाय, आपण बिझनेस आपला सुरू केलाय. मग त्याच्यासाठी जर ग्रोथ अपेक्षित असेल आपल्याला किंवा व्यवसाय जर आपल्याला वाढवायचा असेल तर काय प्रयत्न करणार आहे आपण, ह्याची थोडक्यात माहिती आपल्याला विक्री आणि जाहिरात माध्यमांमध्ये द्यावी लागते. मग समजा विक्री वाढवण्यासाठी आपण काय करणार आहे, जाहिरात करणार आहे का, लोकांपर्यंत आपलं मार्केटिंग कसं करणार आहे, कसं पोहोचवणार आहे, मग न्यूजपेपरला ऍडव्हर्टाइजमेंट देणार आहे का किंवा टीव्हीला काही तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट देताय का, काही पॅम्पलेट वाटताय का, ह्या सगळ्याचा समावेश यामध्ये होतो. यानंतर जो टप्पा आहे तो म्हणजे उलाढाल किती आहे तुमच्या बिझनेसची, त्यासाठी खर्च किती आलाय तुम्हाला आणि तुमचा नफा किती अपेक्षित आहे, ह्या सगळ्याचा आलेख तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणता पण व्यवसाय आपण सुरू केला किंवा उद्योग सुरू केला तर त्यामध्ये मिळणाऱ्या उत्पन्नाचा जो अंदाज आहे हे आपल्याला गुंतवणूकदाराला द्यावा लागतो. म्हणजे हे सगळं अपेक्षितच असतं आपल्याला की अपेक्षित खर्च किती असेल किंवा पुढच्या 3 महिन्यात किंवा 6 महिन्यात किती आपल्याला विस्तार करायचा आपल्या उद्योगाचा, त्यानंतर त्याची एकूण उलाढाल किती होईल, जाहिरात जसं आपण म्हटलं आता तर त्याच्यावरती किती खर्च आहे आणि हे सगळा खर्च वजा करून आपल्याला निव्वळ नफा किती अपेक्षित आहे ही सगळी माहिती आलेखाच्या स्वरूपात किंवा एखाद्या तक्त्याच्या स्वरूपात दाखवलं तर ते जास्त सोपं राहतं बिझनेस प्लॅन मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना समजण्यासाठी. त्यानंतरचा टप्पा आहे की म्हणजे बाकीच्या व्यवसायातील महत्वाचे टप्पे कोणते कोणते आहेत आणि त्याची कालमर्यादा कोणती. तर यामध्ये काय होतं की म्हणजे कधीपर्यंत आपली पूर्ण होणार आहे आपला जो बिझनेस आहे तर तो कधीपर्यंत पूर्ण होणार आहे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये. जसं की 6 महिन्यात आता सह्याद्री फार्मने त्यांचं टार्गेट ठेवलेलं की 2020 पर्यंत त्यांना 200 रिटेल आउटलेट काढायचे आहेत पूर्ण इंडियामध्ये. तर हे माहीत असणं गरजेचं आहे की म्हणजे कोणता नवीन शाखा काढणार आहे का, कोणी वेबसाईट सुरू करणार आहे का तुम्ही तुमच्या स्वतःच्या उद्योगाची किंवा एखादा विशिष्ट दर्जा किंवा सर्टिफिकेट मिळवून घेणार आहे का, एखादी प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही बिझनेस करणार असाल तर मग तुम्हाला किंवा एक्सपोर्ट करायचं आहे तर तुम्हाला वेगवेगळी मानांकनं प्राप्त करणं गरजेचं असतं किंवा त्याचे सर्टिफिकेट्स मिळवणं गरजेचं असतं. मग हे असे टप्पे ठरवणं किंवा त्याची कालमर्यादा पण ठरवणं हा झाला पुढचा टप्पा बिझनेस प्लॅन मधला. त्यानंतर आपल्यासोबत काम करणारे काही छोटे मोठे ब्रँड असतील तर किंवा काही सेवा देणारे इतर उद्योजक असतील किंवा संस्था असतील, काही व्यक्ती असतील तर त्यांच्याशी पण टायअप केलेलं असतं आपण. मग त्यांचा उल्लेख सुद्धा बिझनेस प्लॅन मध्ये करणं गरजेचं आहे. आता जसं सह्याद्री फार्मचं टायअप आहे टाटा स्ट्राईव्ह सोबत, मग या सगळ्याचा उल्लेख बिझनेस प्लॅन मध्ये करणं गरजेचं असतं. मग ह्याच्यामुळे काय होतं की गुंतवणूकदारावर एक सकारात्मक प्रभाव निर्माण होतो. म्हणजे सह्याद्री फार्म हा तर स्वतः एक ब्रँड आहे किंवा लोगो काय म्हणतो आपण, त्यांनी स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे. पण त्यांच्या सोबतच हे जे काही छोटे मोठे जोडले गेलेले आहेत ब्रँड असतील किंवा अजून उद्योजक असतील तर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. यानंतर जो टप्पा आहे तो म्हणजे आपली टीम आणि त्यांचा फोटो सहित जे काही त्यांची जबाबदारी आपण दिली आहे, त्यांचं डेझिग्नेशन असतील, म्हणजे कोणत्या पदावर आपण त्यांची नेमणूक केलेली आहे, त्यांना किती अनुभव आहे, त्यानंतर त्यांनी काही विशेष प्रावीण्य जर मिळवलं असेल एखाद्या गोष्टींसाठी तर त्याचा सुद्धा पूर्ण उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे व्यवसायाचा जो पत्ता आहे, म्हणजे जिथे तुमचा व्यवसाय तुम्ही सुरू केलाय तर त्याचा पत्ता असेल, तुमचा काही संपर्क क्रमांक असेल, फोन नंबर असेल किंवा ईमेल आयडी असेल, एखादी वेबसाईट असेल तर अजूनच उत्तम. तर हे सगळं देणं गरजेचं आहे. हे झाले बिझनेस प्लॅनचे महत्वाचे टप्पे. त्यानंतर आपण बघूयात की बिझनेस प्लॅन जो आहे तो कसा बनवावा.
तर कोणती पण योजना जी आहे ती म्हणजे विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. बिझनेस प्लॅन तयार करताना पण ही गोष्ट लागू होते. म्हणजे बिझनेस प्लॅन सुरू करण्यापूर्वी त्याचा जो आराखडा आहे तो तयार केला जातो. म्हणजे हा जो बिझनेस प्लॅन आहे तो सुरू करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे की त्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे हे आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर बिझनेस प्लॅन आपण कोणासाठी बनवतोय, म्हणजे गुंतवणूकदारांसाठी बनवतोय की लोकांसाठी बनवतोय, फक्त तुमच्या शेअर होल्डर्सला माहित होण्यासाठी, किंवा बँकेसाठी बनवतोय कर्ज मिळवण्यासाठी, किंवा जे काही इन्व्हेस्टर्स असतील गुंतवणूकदार करणारे तुमच्या व्यवसायात त्यांच्यासाठी बनवतोय, हे तुम्ही आधी निश्चित करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या बिझनेस प्लॅन मध्ये काय काय समाविष्ट असेल, आत्ताच मी त्याचे टप्पे तुम्हाला सांगितले. मग ह्या सगळ्याचा संक्षिप्त किंवा तपशीलवार पण बिझनेस प्लॅनची आवश्यकता असते. मग ह्यामध्ये बिझनेस प्लॅन मध्ये पहिलं जे आहे तर ते आपल्याला माहित पाहिजे की व्यवसायाचा हेतू काय आहे. मग एक व्यवस्थित डिझाईन केलेलं बिझनेस प्लॅन जे आहे ते कोणत्या पण व्यवसायाची उद्दिष्ट सांगू शकतं. म्हणजे जर बिझनेस प्लॅन एखाद्या व्यावसायिकाने आपल्या भविष्यासाठी काय योजना आखली आहे आणि त्याच्यात ते काय म्हणजे त्यांचे डिसिजन्स काय असतील, त्याचा संबंधित लोकांना काय फायदा होईल, ह्याचा तपशीलवार जी आहे माहिती ही ह्या बिझनेस प्लॅन मध्ये दिली जाते. त्यानंतर स्पष्ट वर्णन दिलेलं असतं आपल्या व्यवसायाचे की कोणत्या व्यवसायाच्या युनिटबद्दल तुम्ही कुठली योजना देताय का, त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला आपण हा व्यवसाय कसा सुरू केलाय आणि आपले उद्देश काय आहे ह्याची माहिती बिझनेस प्लॅन मधून मिळते. त्यानंतर जे आहे ते व्यवसायाची उत्पादनं आणि सेवा काय आहेत. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं मागच्या स्लाइडमध्ये की कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट आपण तयार करणारे किंवा सर्व्हिसेस देणारे हे आपण बिझनेस प्लॅन मध्ये ठरवणं गरजेचं असतं. त्यानंतर बाजाराचे जे काही विश्लेषणामध्ये सहाय्यक ठरतो का, जेव्हा एखादा आता व्यापारी असेल किंवा शेतकरी असेल तर तो जर बिझनेस प्लॅन तयार करतो त्यामध्ये तो काय करतो की मार्केट अनालिसिस पण करणं गरजेचं आहे यामध्ये. मग ह्या अनालिसिसमुळे काय होतं, आपल्याला मार्केट अनालिसिस केल्यामुळे आपल्याला काय कळतं की सरांनी जसं सांगितलं की स्वॉट अनालिसिस, स्ट्रेंथ काय आहेत, विकनेसेस काय काय आहेत, त्याच्यानंतर अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत आणि थ्रेट्स काय काय आहेत हे जाणून घेणं गरजेचं असतं. यामुळे भविष्यात आपल्याला कोणते फायदे होतील आणि तोटे काय होत जातील हे जाणून घेऊ शकतो आपण. यानंतर जे आहे ते व्यवसायाचं जे संरचना आहे त्याचं वर्णन करणं गरजेचं आहे. म्हणजे बिझनेसचं स्ट्रक्चर काय आहे, त्याची म्हणजे कर्मचारी क्षमता किती आहे, व्यवस्थापकीय क्षमता किती आहे, हे बिझनेस प्लॅन मधून आपण दाखवून देऊ शकतो किंवा हे दाखवून देणं गरजेचं असतं. त्यानंतर स्त्रोतांचा वापर, स्त्रोत म्हणजे सोर्सेस काय काय आहेत तुमच्याकडे. आता सह्याद्री फार्मने जेव्हा त्यांची कंपनी सुरू केली असेल 2010 मध्ये त्यांचं एस्टॅब्लिशमेंट आहे, 11 मध्ये आहे, तर त्यांच्याकडे म्हणजे व्यवसाय युनिटचं सर्वोत्तम साधन म्हणजे काय असतं की जो तुमचा पैसा आहे गुंतवणूक केलेला म्हणा किंवा भांडवल जे काही तुमचं आहे आणि व्यवसायाचा काळ जो आहे म्हणजे किती वेळ आहे तुमचा बिझनेस ड्युरेशन, ते महत्वाचं असतं. मग बिझनेस प्लॅन बनवताना ह्या दोन्ही गोष्टींचा किंवा सोर्सेसचा वापर कसा करावा हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागतो. इकॉनॉमिक्समध्ये असं सांगितलं जातं की म्हणजे ऑप्टिमम यूज ऑफ अवेलेबल रिसोर्सेस, जे काय तुमच्याकडे रिसोर्सेस अवेलेबल आहे त्याचा ऑप्टिमम यूज करून मॅक्झिमम बेनिफिट तुम्ही कसं मिळवू शकता हे तुम्ही ह्या बिझनेस प्लॅनमध्ये ठरवणं गरजेचं आहे. त्यानंतर जे आहे ते गोल सेटिंग, म्हणजे कोणतं पण काम किंवा व्यवसाय आपल्याला जर यशस्वीरित्या पार पाडायचं असेल तर त्याचं लक्ष किंवा त्याचं गोल सेट करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि बिझनेस प्लॅन तयार करताना जो आपला व्यवसाय आहे त्याचं उद्दिष्ट म्हणजे सेट करणं, गोल सेट करणं हे सोपं होतं आपल्याला. यानंतर आपण बघूयात की म्हणजे बिझनेस प्लॅनचे मुख्य घटक बघूयात आपण यानंतर. तर बिझनेस प्लॅनचे जे मुख्य घटक आहेत त्यामध्ये पहिला जो आहे तो व्यवसायाची संकल्पना, त्यानंतर मार्केट आणि प्रतिस्पर्धी, विक्री आणि विपणन, व्यवस्थापन विभाग आणि आर्थिक बाजू. तर संकल्पना मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे की तुम्हाला माहित पाहिजे की व्यवसायाची म्हणजे संकल्पना काय आहे. आता व्यवसायाची संकल्पना म्हणाल तर या आधीच्या सेशनमध्ये सागर सरांनी सांगितलं किंवा त्या अगोदरच्या पहिल्या सेशनमध्ये योगेश सरांनी पण सांगितलं की कॉपरेटिव्ह कंपनी आहे, तुम्ही जे व्यवसाय करणार आहे मग त्याची संकल्पना काय आहे. तुम्ही कॉपरेटिव्ह कंपनी स्थापन करताय का किंवा तुमची
फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे का, खाजगी कंपनी आहे का, किंवा तुम्ही पार्टनरशिपमध्ये करताय का, किंवा अगदी 1 पर्सन कंपनी आहे का. मग ही जी तुमची व्यवसायाची रचना आहे किंवा संकल्पना आहे, त्यानंतर त्याचे जे मूलभूत माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर जे आहे ते मार्केट आणि प्रतिस्पर्धी, म्हणजे तुमचे ग्राहक असतील किंवा तुमच्या ज्या सेवा असतील, उत्पादन असेल, त्यामध्ये जे रस दाखवू शकतील की ज्यांना इंटरेस्ट आहे त्याची माहिती, किंवा तुमच्या ज्या सेवा उत्पादन ह्याच्याशी म्हणजे सिमिलर असणाऱ्या इतर सेवा आणि उत्पादन म्हणजे प्रतिस्पर्धी, जसं आपण बघितलं आता की कोण कोण आहे, तुमच्या स्पर्धक कोण कोण आहे ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर विक्री आणि विपणन म्हणजे मार्केटिंग, सेल्स आणि मार्केटिंग. तुम्ही तुमच्या जे काही सेवा असेल तुमची किंवा उत्पादन हे तुम्ही कसं पोहोचवणार आहे. मग तुम्हाला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचंय किंवा एखाद्या प्रोसेसिंग इंडस्ट्रीला पोहोचवायचंय, किंवा तुम्ही टार्गेट करताय सोसायटीला, टार्गेट करताय डायरेक्ट मार्केटिंग करताय शेतकरी कंपनी थ्रू सोसायटीला, किंवा तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे, तर मग ते सगळं तुम्ही कसं करणार आहात त्याचा एक प्लॅन देणं हा पण एक मुख्य घटक आहे बिझनेस प्लॅन मध्ये. त्यानंतर येतो तो व्यवस्थापन विभाग म्हणजे मॅनेजमेंट. मग ठरवतो तर आपण खूप काही, पण ते कसं मॅनेज करायचं. उदाहरणार्थ की कोणत्या प्रकारची व्यक्ती कोणती जबाबदारी सांभाळेल, म्हणजे जसं सरांनी सांगितलं मागे, एक जण जो आहे डायरेक्टर तो प्रोडक्शनवर फोकस करेल, किंवा त्याची पूर्ण जबाबदारी त्या डायरेक्टरची प्रोडक्शनवर असेल. एका डायरेक्टरची जबाबदारी असेल मार्केटिंगवर असेल, दुसरा जो डायरेक्टर आहे ते पब्लिक रिलेशनशिप सांभाळेल असं. मग त्या प्रकारची कौशल्य त्यांच्याकडे आहेत का, जर नसतील तर मग ट्रेनिंग थ्रू म्हणा किंवा कॅपॅसिटी बिल्डिंग थ्रू त्यांची ती कौशल्य वाढवणं गरजेचं असतं. हे सगळं व्यवस्थापन विभागामध्ये येतं. आणि मग येते ती आर्थिक बाजू. मग तुम्ही ज्या काही सेवा देताय किंवा उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचवायचंय त्यासाठी किती खर्च येतोय, आणि हा जो खर्च आहे आणि आपल्याला जो नफा अपेक्षित आहे ह्याचा ताळेबंद करून म्हणजे बॅलन्स शीट जे आपण म्हणतो, तर जे भांडवल आपल्याला अपेक्षित आहे ह्या सगळ्याची किंवा त्या सगळ्या व्यवस्थेबद्दल माहिती आपण आर्थिक बाजू ह्या घटकामध्ये बघतो. यानंतर आपण बघूयात की बिझनेस प्लॅन मध्ये काय काय लिहावं. तर पहिलं जे आहे ते आहे रेव्हेन्यू स्ट्रीम. तर रेव्हेन्यू स्ट्रीम मध्ये काय असतं की तुम्ही कोणत्या मार्गाने पैसा कमवणार आहे. म्हणजे मी आता जसं सांगितलं की तुम्ही डायरेक्ट मार्केटिंग करणार आहात, किंवा बिझनेस टू बिझनेस जाणार आहात, बिझनेस टू सेल्स जाणार आहात, तुम्ही प्रोडक्ट तुमचं डायरेक्ट विकणार आहे की भाडे तत्वावर देणार आहे, किंवा मग असं रिटेल शॉप तुम्ही ओपन करणार आहे, मग फ्रँचायझी देणार आहे की सबस्क्रिप्शन बेसिसवर आहे, महिन्याला आकारणी करणार आहे तुमच्या प्रोडक्टची की वर्षाला आकारणी करणार आहे, किंवा बऱ्याचदा जर एखादी सेवा असेल, विक्री पश्चात सेवा असेल, तर त्याचे स्पेअर पार्ट पण असतात. आता समजा एखाद्या मशिनरी बिझनेसमध्ये तुम्ही आहात, शेती संबंधित ज्या मशिनरी बिझनेस आहे, मग ट्रॅक्टरचा जर बिझनेस आपण म्हणालो तर त्यामध्ये वेगवेगळे स्पेअर पार्ट पण असतात. मग त्यामध्ये तुम्ही सबस्क्रिप्शन देणार का, कुठला डिस्काउंटेड रेव्हेन्यू स्ट्रीममध्ये कुठला डिस्काउंट तुम्ही ऑफर करताय का अधिक ग्राहकांना म्हणजे अट्रॅक्ट करण्यासाठी तुमच्या बिझनेसकडे, हे सगळं रेव्हेन्यू स्ट्रीममध्ये येतं. त्यानंतर येतं कॉस्ट स्ट्रक्चर. तर कॉस्ट स्ट्रक्चरमध्ये काय असतं की खर्च किती येणार आपल्याला. समजा मनुष्यबळ जे आहे त्याच्यासाठी किती खर्च येईल, मशीनसाठी किती येईल, जी जागा असेल आपल्या ऑफिसची किंवा प्लांटची त्याच्यासाठी किती खर्च येईल, मार्केटिंगसाठी किती खर्च येईल, ह्या सगळ्याचा समावेश जो आहे तो कॉस्ट स्ट्रक्चरमध्ये केला जातो. यानंतर जे येतं ते टार्गेट कस्टमर. पण टार्गेट कस्टमर जसं मी मगाशी सांगितलं की नक्की ग्राहक कोण आहे आपला हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानुसार आपण आपल्या प्रॉडक्टची किंमत ठरवू शकतो. म्हणजे कमी उत्पन्न गटातील लोक असेल आणि जर तुम्ही त्यांना म्हणालं की आता फेअर अँड लवली, त्यांनी त्यांचं प्रॉडक्ट 5 रुपयापासून तर म्हणजे 150 रुपयापर्यंत त्यांची क्रीम आहे, किंवा जे काही आता ॲग्रीबद्दल बोलायचं झालं तर ज्यूस जे काही आहेत तर ते टेट्रा पॅकमध्ये का आले, म्हणजे बॉटलमधून ते टेट्रा पॅकमध्ये येण्याचं रिझन हे आहे की जे कमी उत्पन्न गटातील लोक आहेत किंवा मध्यम उत्पन्न गटातील लोक आहेत त्यांना ते अफोर्डेबल पाहिजे, परवडणारं पाहिजे. मग त्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या उत्पन्न गटातील किंवा वेगवेगळ्या स्त्रियांसाठी वेगळे प्रोडक्ट असतील, पुरुषांसाठी वेगळं, कॉलेजमधल्या मुलांसाठी वेगळं, किंवा जे नोकरीला लागलेत त्यांच्यासाठी वेगळं, मुंबईतल्या लोकांसाठी वेगळं, पुण्यातल्या लोकांसाठी वेगळं, किंवा पूर्ण भारतातल्या लोकांसाठी वेगळं. मग हे जे तुमचं टार्गेट कस्टमर आहे ह्यांची जी काही गरज आहे किंवा ज्या काही त्यांच्या गरजा असतील किंवा इच्छा असतील त्या कोणत्या सेगमेंटमध्ये तुम्ही तुमचं कोणतं प्रोडक्ट देताय त्या हे बिझनेस प्लॅनमध्ये किंवा हे टार्गेट कस्टमरमध्ये समावेशाचा होतो. यानंतर आहे प्रोडक्ट सोल्युशन. प्रोडक्ट सोल्युशनमध्ये नेमकं काय असतं की समजा तुम्ही फूड बिझनेसमध्ये एखाद्या वडापावचं आपण उदाहरण घेऊया, तिथे
आणि 5 स्टार हॉटेलमध्ये जे काही तुम्ही 7 कोर्सचं जेवण असतं ते पण फूड बिझनेसमध्येच येतं. म्हणजे वडापाव पण फूड बिझनेसमध्ये आणि जे काही 7 स्टार मधलं जेवण असेल ते पण फूड बिझनेसमध्येच येतं. मग तुम्ही तुमच्या दुकानामधून म्हणजे विकणार आहे हे की ऑनलाईन वेबसाईटवर जाणार आहे? सरांनी जसं सांगितलं की स्विगी, झोमॅटो ते लोक पण 5 मिनिटात ते लोक डिलिव्हर करतात तुमची ऑर्डर आणि ऑनलाईन अवेलेबल असतात ह्या सगळ्या गोष्टी. किंवा मग तुम्ही मॉलमध्ये मधून तुमचं दुकान टाकणार आहे किंवा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी चौकात वगैरे तुम्ही तुमची वडापावचा बिझनेस सुरू करणार आहे. मग तुम्ही ऑफिस सुरू करणार आहे की घरून बसूनच काम करणार आहे, वर्क फ्रॉम होम आहे किंवा भारतात तुम्हाला तुमच्या कंपनीची सुरुवात करायची किंवा विक्री करायची आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची विक्री करायची आहे. मग तुमचं प्रोडक्ट नक्की काय आहे आणि तुम्ही काय सोल्युशन देताय हे, किंवा तुम्ही ग्राहकांच्या कोणत्या गरजा भागवताय आणि त्यांच्या कोणत्या समस्यांवरती तुम्ही उपाय देताय ह्याबाबत सविस्तर माहिती जी आहे ती प्रोडक्ट सोल्युशन मध्ये येते. यानंतर जे आहे ते मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे आणि म्हणजे बिझनेस प्लॅन मध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजी बद्दल लिहिणं गरजेचं आहे. कारण एकदा का आपण आपला ग्राहक ठरवला, ग्राहक वर्ग जर आपण ठरवला आणि आपण आपलं प्रोडक्ट ठरवलं, तर त्यानंतर काय होतं की जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत तुम्हाला कसं पोहोचायचं हे आपल्याला मार्केटिंग स्ट्रॅटेजी मध्ये लिहायचं असतं. मी आता जसं सांगितलं की ऑनलाईन मार्केटिंग असेल, ऑफलाईन असेल, टीव्हीवरती ऍडव्हर्टायझिंग असेल किंवा रेडिओवर ऍडव्हर्टायझिंग असेल, न्यूजपेपरमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट असेल किंवा त्यानंतर बजेट किती असणार आहे मार्केटिंगसाठीचं, आपलं युनिक सेलिंग प्रपोजल काय असणार आहे, जे काय आपले स्पर्धक असतील माझ्या सोबत इतर ज्या कंपन्या सेम बिझनेसमध्ये आहेत मग त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे आणि मी त्यांच्या स्ट्रॅटेजीला कसं ओव्हरकम करू शकतो, म्हणजे त्यांना कसं मात देऊ शकते मी, हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि तुमच्या ग्राहकांना पण हे माहीत असणं गरजेचं आहे की जे तुमचे स्पर्धक आहेत आणि तुम्ही आहात तर त्यामध्ये जो फरक आहे हा पण ग्राहकांना माहीत असणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये मिळतात. त्यानंतर जे येतं ते शेवटचं आहे टीम मॅनेजमेंट. तर जसं मी सांगितलं की तुमची टीम जी आहे, लोक आहेत, तर त्यांना म्हणजे कोणतं स्किल सेट कोणता आहे त्यांच्याकडे, त्यांना अनुभव कोणत्या गोष्टींचा आहे. मग तुम्ही एकटेच आहात की तुमच्यासोबत कोणी को फाउंडर आहेत किंवा पार्टनरशिपमध्ये आहे का जे काही तुमचं बिझनेस आहे. त्यानंतर तुम्ही एकटेच एक्सपर्ट आहात किंवा तुम्ही नसाल पण एक्सपर्ट, मग त्यासाठी तुम्हाला हे सगळे लोक हायर करावे लागतील, जे काही मार्केटिंग एक्सपर्ट असतील, फायनान्स एक्सपर्ट असतील. किंवा मग अशा वेळेला काय होतं की गुंतवणूकदार जे असतील ते पैसा गुंतवायला जास्त बघत नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की तुम्हाला स्वतःलाच जर काही येत नसेल तर कदाचित तुम्ही तुमचा बिझनेस चांगल्या पद्धतीने सांभाळू शकणार नाही, म्हणजे ती त्यांना भीती असते. मग त्यामुळे काय असतं की तुम्ही तुमच्या टीममध्ये सगळ्या प्रकारचे कौशल्य असणारे लोक समाविष्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे जे तुमच्या बिझनेससाठी गरजेचे आहेत असे स्किल सेट असलेले लोक, मग ते कन्सल्टंट असतील किंवा मेंटर असतील, जे तुम्हाला वेळोवेळी सल्ला देतील आणि मग गुंतवणूकदार पण ते बघून तुमच्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करतील. मग एक चांगला बिझनेस प्लॅन जो आहे, जसं मी पहिलं पण सांगितलं, तर तो लाखो रुपयांची गुंतवणूक आणू पण शकतो आणि जो काही लाखो रुपयांचा तोटा तुम्हाला होऊ शकतो तो टाळू पण शकतो. त्यानंतर आपण बघूयात की बिझनेस प्लॅन साठी लागणारं टेम्पलेट. तर बिझनेस प्लॅन जेव्हा आपण लिहितो तर त्यासाठी काही विशिष्ट टेम्पलेट आहे किंवा एक त्याचं असं काही निश्चित स्वरूप नाहीये, पण आवश्यकतेनुसार जशी गरज असेल तसं म्हणजे वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून एक बिझनेस प्लॅन बनवलं जातं. तर त्याचे भाग जे आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. पहिलं जे आहे ते एक्झिक्युटिव्ह समरी, म्हणजे कार्यकारी सारांश. कोणत्या पण बिझनेसचा पहिला भाग जो आहे किंवा पहिला जो पार्ट आहे, पहिला जो टप्पा आहे तो आहे एक्झिक्युटिव्ह समरी किंवा कार्यकारी सारांश. आणि ह्यामध्ये काय होतं की बिझनेस प्लॅनशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या समरी स्वरूपात लिहिल्या जातात, म्हणजे सारांश स्वरूपात त्या लिहिल्या जातात. मग ते बिझनेसचं नेचर असेल, काही लिगल स्ट्रक्चर असतील किंवा प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस कोणते कोणते देणार आहे, टार्गेट मार्केट कोणतं असेल, त्याचप्रमाणे बिझनेस मॉडेल कोणतं आहे आपलं, मॅनेजमेंट टीम कोणती आहे आपली, मार्केटिंग प्लॅन काय आहेत आपले, फायनान्शियल प्रोजेक्शन्स काय आहेत, किती नफा आपल्याला अपेक्षित आहे आणि फंडिंग असेल किंवा लोन रिक्वायरमेंट किती आपलं, हे सगळं एक्झिक्युटिव्ह समरीमध्ये दिलं जातं. त्यानंतर जे आहे ते कंपनी किंवा बिझनेस ओव्हरव्ह्यू. मग बिझनेस प्लॅनमध्ये कंपनी आणि बिझनेस ओव्हरव्ह्यूमध्ये जो काही तपशील दिला जातो त्यामध्ये बिझनेसचं स्वरूप दिलं जातं,
त्यानंतर प्रोडक्ट सर्व्हिस डिस्क्रिप्शन दिलं जातं. त्याचप्रमाणे व्यवसाय जो आहे तर त्याचा कायदेशीर संरचनेची काही म्हणजे नाही का अर्थ आहे का? त्याचप्रमाणे मी जसं सांगितलं की एकमेव भागीदारी आहे का किंवा एकमेव कंपनी आहे, कमर्शियल साईट आहे का? ह्या सगळ्याचं डिटेल जे आहे ते कंपनी किंवा बिझनेस ओव्हरव्ह्यू मध्ये येतं. त्यानंतर येतं मार्केट अनालिसिस. तर मार्केट अनालिसिस मध्ये काय असतं की प्रोडक्ट म्हणजे जे काही उत्पादन आहे आपलं किंवा सर्व्हिसेस म्हणजे ज्या सेवा आपण देणार आहे कस्टमरला आपल्या किंवा तर त्यासाठी जे काही लक्ष्य आहे आपलं संबंधित लक्ष्य जे आहे ते महत्त्वाच्या गोष्टींचं विश्लेषण ह्या बाजार विश्लेषणात किंवा मार्केट अनालिसिस मध्ये दिलं जातं. मग यामध्ये बाजारपेठ किती मोठी आहे म्हणजे मार्केट साईज काय आहे, त्यानंतर डिमांड किती आहे, आपण सप्लाय किती करू शकतो त्या गोष्टींचा, टार्गेट कस्टमर कोणतं आहे, त्यांचा नीड काय आहे, त्यांचं एक्सपेक्टेशन्स काय आहेत किंवा म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला पर्चेसिंग पॉवर काय आहे त्यांची म्हणजे ते खरेदी करू शकतात का. मी जर 50 रुपयाचं प्रोडक्ट मी कोणीतरी विकत आहे आणि मी ते जर एका टेट्रा पॅक मध्ये 10 रुपयाला अवेलेबल करून घेतलं तर निश्चितच त्यांची पर्चेसिंग पॉवर आहे ते परचेस करण्याची. त्यानंतर भविष्यात जर डिमांड वाढली तर मग मार्केटमधले महत्त्वपूर्ण बदल लक्षात घेणं गरजेचं आहे. हे सगळं येतं मार्केटिंग अनालिसिस मध्ये. त्यानंतर येतं फायनान्शियल स्ट्रॅटेजी. तर फायनान्शियल अनालिसिस. फायनान्शियल अनालिसिस हा एक असा मुद्दा आहे की म्हणजे हा बिझनेस प्लॅनचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ह्यामध्ये काय होतं की प्रोजेक्शन्स जे आहेत आपण म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी आकडेवारी ह्यांचा किंवा संख्येमध्ये सादर करतो आणि ह्याच्यातून बँकेला किंवा एखादी जर व्हेंचर कॅपिटल फर्म असेल किंवा त्यामुळे काय होतं आपल्याला आर्थिक आणि व्यावसायिक स्थिती समजते. मग हे जे व्हेंचर कॅपिटल फर्म असतील ते गुंतवणूक करण्यामध्ये किंवा त्यांचं जे मुख्य लक्ष असतं ते केंद्रित केलं जातं. हे काही संदर्भ आहेत मी बिझनेस प्लॅन साठी हे जे काही प्रेझेंटेशन दिलंय तर मी ह्या सगळ्या संदर्भातून ही माहिती गोळा केलेली आणि मी आशा करते की तुम्हा सर्वांना बिझनेस प्लॅन म्हणजे काय आहे हे समजलं असेल.